वर्षानुवर्षे जगाचं पोट भरलं, पण माझ्या घरातच अनेकदा उपासमार आली. यंदा मी फक्त माझ्या कुटुंबासाठी पिकवणार. आम्हीही तेच करणार. आता आमच्या शेतातील धान्य बाजारात जाणार नाही. भाऊ, टोमॅटो किती? माफ करा ताई, टोमॅटो नाहीत. मग कांदे? तेही नाहीत. शेतकरी माल विकत नाहीत. आई, आज डब्यात फळं का नाहीत? बाळा, दुकानात मिळालीच नाहीत. पैसे तर आहेत ना आपल्याकडे? पैसे आहेत बाळा, पण अन्न नाही. बाजारात अन्नधान्य साठा नसल्यामुळे पूर्ण अर्थव्यवस्था कोलमडली. त्यामुळे आपला कारखाना पण बंद पडलाय आणि माझी नोकरी पण गेली आहे. कारखाना बंद झाला, माझी पण नोकरी गेली. कर्जफेड थांबली आहे. व्यवसाय बंद पडत आहेत. बाजारपेठा ओस पडल्या आहेत. माझ्याकडे 50 कोटी रुपये आहेत. कोणी एक पोतं गहू देईल का? साहेब, आता पैसा नाही, अन्नच खरी संपत्ती आहे. आम्हाला वाटायचं शेती फक्त शेतकऱ्यांची गोष्ट आहे. आज कळलं, आमची नोकरीही शेतावरच उभी होती. बाबा, सगळे लोक रडत का आहेत? कारण बाळा, ज्याची किंमत त्यांनी कधी ओळखली नाही, त्याची गरज आज त्यांना समजली आहे. जेव्हा मी रडलो तेव्हा जग हसलं. सोनं संपलं तर दागिने थांबतात, पेट्रोल संपलं तर गाड्या थांबतात, पण शेतकरी थांबला तर संपूर्ण जग थांबतं.